हॅलो एव्हरीवन. तर बघा, आजच्या एपिसोडमध्ये आपण हा ग्रॅनी हेक्झागॉन शिकणार आहोत. आपण लास्ट एपिसोडमध्ये ग्रॅनी स्क्वेअर शिकलो होतो पॅटर्न. आता त्याचाच एक हेक्झागॉन म्हणजे षटकोनाचा प्रकार मी इथे घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टेप बाय स्टेप बिगिनर्स लोकांसाठी पण शिकवलेला आहे. अतिशय हळू आणि छान सगळ्यांना समजेल अशा भाषेत मी समजावून सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, सगळ्यात आधी आपण बघणार आहोत मटेरियल्स. हे आहे वर्धमानचं मॅग्नस यान. मी काही मागच्या प्रोजेक्ट्सपासून हेच यान यूज करत आहे, कारण याची थिकनेस छान आहे आणि बिगिनर लोकांसाठी पण हे छान आहे. मी हे सजेस्ट करेल तुम्हाला, तर तुम्ही हे यान परचेस करू शकता जर तुम्ही बिगिनर असाल तर. एक सीझर आपण यूज करणार आहोत. नंतर आपण करणार आहोत ही 4.5 मिलीमीटरची हुक आणि टेपेस्ट्री निडल. तर बघा, आता आपण ॲक्च्युअल आपला प्रोजेक्ट सुरू करत आहोत. सगळ्यात आधी आपल्याला एक मॅजिक रिंग बनवायची आहे. तर मॅजिक रिंग आता आपण शिकलो आहे कसं करायचं. जस्ट असं होल्ड करून इथे एक सर्कल बनवून घ्यायचा आणि ही याच्यामध्ये आपण हुक अशी खालून इन्सर्ट केली. चेन बनवायचे आहेत. बघा, असं होल्ड करायचं. चेन 1 2 3. ह्या 3 चेन ज्या बनल्या आहेत ह्यात आपला फर्स्ट डबल क्रोशे म्हणून काउंट करायचे आहेत. आता नेक्स्ट आपल्याला डबल क्रोशे बनवायचं आहे. डबल क्रोशे आपण आता शिकलेलो आहोत. बघा, एकदा हुक अशी फिरवून घ्यायची. याच्यामध्ये हे यान आलं आहे. आता ह्या सर्कलमध्ये हुक इन्सर्ट करून असं आपल्याला एक हुक एकदा यान काढून घ्यायचं. आता हे 3 जे आहेत हे यान्स आपल्या हुकवर आहेत. बघा, पहिल्या दोघांमधून यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून. तर आता आपले हे 2 डबल क्रोशे इथे बनले आहेत. आपण त्याला डबल क्रोशेच म्हणणार आहोत आणि हे 3 डबल क्रोशे इथे बनलेले आहेत. नंतर 2 चेन बनवायच्यात. परत आपण 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. 1, हा 2 आणि हा 3. परत चेन 2 आणि डबल क्रोशे बनवायचे आहेत सर्कलमध्ये. 1 2 आणि 3. आता हे झालेत 1 2 आणि 3. परत चेन 2. आता हे जे 3 आपण डबल क्रोशे बनवत आहोत ही आपली हेक्झागॉन म्हणजेच षटकोनाची एक एक बाजू बनत आहे. तर आता आपल्या 3 बाजू बनल्यात. आपल्याला षटकोन म्हणजे 6 बाजू बनवायच्यात. तर आपण आता ही आपली चौथी बाजू बनली आहे इथे. परत नेक्स्ट चेन 2. आता ही 5वी बाजू बनत आहे. डबल क्रोशे 2 आणि डबल क्रोशे 3. चेन 2 आणि डबल क्रोशे 3. एकदा आपण मोजून घेऊयात की आता आपले किती बाजू तयार झाल्या आहेत. बघा, 1 2 3 4 5 आणि 6. 6 षटकोनाच्या आपल्या 6 बाजू इथे रेडी झाल्यात. आता सगळ्यात शेवटी आपण चेन 2 आणि मॅजिक रिंग आपली बंद करायची. कशी करायची, तर हे उरलेलं जे यान आहे हे असं आपण पुल करून घ्यायचं, म्हणजेच ओढून घ्यायचं. जेवढं छान आपण ओढून घेऊ तेवढं हे टाईटली क्लोज होईल आणि बघा लूक आपला असा येईल. आता आपला ही फर्स्ट जो राऊंड आहे आपला हा इथे क्लोज करायचा आहे. आपला राऊंड आता पूर्ण झाला आहे. तर काय करणार आपण, ह्याच्यात पहिल्या 3 चेन बनवल्या होत्या 1 2 3. त्यातली ही जी तिसरी चेन आहे त्याच आपण पहिला डबल क्रोशे म्हणून काउंट करत आहोत. त्याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे, एकदा काढायची आहे आणि परत याच्यातून काढायची. म्हणजे हे स्लिप स्टिच इथे बनला आणि आपला पहिला राऊंड इथे षटकोनाचा पूर्ण झाला. आपण जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करायची आणि एक स्लिप स्टिच बनवायचा. परत नेक्स्ट जो डबल क्रोशे आहे तिथे हुक इन्सर्ट करून एक डबल क्रोशे बनवायचा आणि हे जे चेन 2 स्पेस आहे इथे आता आपण हा एकदा परत स्लिप स्टिच असा बनवायचा. आता आपण चेन 3 म्हणजे दुसरा राऊंड इथून सुरुवात करायचं आहे आपण. तर चेन 3 म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे. नंतर आता इथे आपण डबल क्रोशे 1 आणि डबल क्रोशे 2 म्हणजे हे एकूण 3 डबल क्रोशे इथे रेडी झालेत. आता चेन 1 चेन 2 आणि परत या सेम जागेमध्ये आपण 3 डबल क्रोशे इथे बनवायचे आहेत. 1 2 आणि 3. आता नेक्स्ट इथे आपण एक चेन बनवायची आहे आणि जो नेक्स्ट हा चेन 2 स्पेस आहे इथे आपला दुसरा
कॉर्नर आपण इथे बनवत आहोत. तर कॉर्नर कसं बनवत आहोत आपण, 3 डबल क्रोशे आणि हे रेल आहे हे आपण असं सोबत सोबत कॅरी करत आहोत. नंतर 2 चेन आणि डबल क्रोशे 3 परत 1 2 आणि हे 3 चेन 1 आणि परत कॉर्नरमध्ये कॉर्नर बनवायचं आहे. तर कॉर्नर आता डबल क्रोशे 3 1 2 आणि हा 3 चेन 2 आणि डबल क्रोशे परत 3 चेन 1 आणि कॉर्नरमध्ये कॉर्नर. तर आता असंच आपण हा जो दुसरा राऊंड आहे आपला तो पूर्ण करून घेऊया. या राऊंडच्या शेवटी भेटते. आता मी हा शेवटचा कॉर्नर इथे कंप्लीट केला आहे. शेवटी मी एक चेन 1 बनवणार आणि ज्या आपल्या पहिल्या 3 चेन आहेत त्यातला हा 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनमध्ये मी एक स्लिप स्टिच करून दुसऱ्या राऊंडचा आपला इथे शेवट झाला. बघा दुसऱ्या राऊंडनंतर आपलं वर्क काहीसं असं दिसत आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी परत पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच, नेक्स्ट डबल क्रोशेमध्ये परत एक स्लिप स्टिच आणि कॉर्नरमध्ये पोहोचून आपल्याला तिसरा राऊंड सुरू करायचा आहे. तर प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला आपल्याला हीच प्रोसिजर करायची जेणेकरून आपण राऊंडपासून कॉर्नरपासून आपण नवीन राऊंडची सुरुवात करायची. बघा चेन 3 झाल्या, एक डबल क्रोशे, दुसरा चेन 2 1 2 परत 3 डबल क्रोशे 1 2 आणि हा तिसरा. आता बघा इथे ही जी स्पेस आहे इथे आपण चेन 1 बनवली होती. इथे काय करायचं आहे, आता 3 आपले डबल क्रोशे झाले. इथे चेन 1ची स्पेस बनवायची आहे आणि ह्या चेन 1 स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. 1 2 आणि 3 परत चेन 1 स्पेस बनवायची आहे आणि कॉर्नरमध्ये कॉर्नर बनवायचं आहे. तर असा आपला हा प्रत्येक राऊंड जो आहे तो असा इन्क्रीज होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे बघा आता पहिल्या राऊंडमध्ये आपले फक्त चेन 3चा एकच ग्रुप होता. दुसऱ्यामध्ये आपले हे असे 2 झालेत. आता तिसऱ्यामध्ये आपले हे 3 असे तयार झालेत. तर हे असे वाढत जातील. तर असंच आपला जो षटकोनाचा आकार आहे तो मोठा मोठा होत जाईल. तर ज्या आकाराचा आपल्याला टेबल मॅट बनवू शकतो किंवा टेबल क्लॉथ थालपोश ज्याला म्हणतात किंवा याच्यापासून आपण जॅकेट पण बनवू शकतो. तर ते त्याच्या आकारानुसार प्रोजेक्टच्या गरजेनुसार आपण हा आकार असा वाढवत जायचा आहे. तर प्रोसेस हीच आहे, मेथड असणार आहे. तर असंच पॅटर्न बनवायचा आणि एक एक राऊंड आपला वाढत जाणार आहे. आता इथे कुठे चेंज नाही आहे. आता आपल्या लक्षात आलंच असेल की आपण कसा पॅटर्न बनवत आहोत. तर चेन 2 कॉर्नरमध्ये कॉर्नर बनवायचा 1 2 आणि 3. तर बघा असंच हा तिसरा राऊंड पूर्ण करून मी तुम्हाला शेवटी भेटेल. तर आता मी ह्या तिसऱ्या राऊंडच्या शेवटी पोचली आहे. माझं हे 3 डबल क्रोशे इथे झालेत. चेन 1 बनवते आणि जी तिसरी चेन आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच बनवते. म्हणजे आपला तिसरा राऊंड इथे पूर्ण झाला. तर बघा असाच सेम पॅटर्न आपण फॉलो करायचा आहे. कॉर्नरमध्ये कॉर्नर, नंतर चेन 1 आणि इथे आपले परत आता नेक्स्ट राऊंडमध्ये इथे 3 डबल क्रोशे येतील, इथे पण 3 डबल क्रोशे वाढतील आपले. तर असाच आपला हा पॅटर्न फॉलो करून आपण हा षटकोनाचा आकार जो आहे तो पाहिजे तेवढा मोठा किंवा पाहिजे तेवढा छोटा असा बनवू शकतो. तर मी सॅम्पल बनवत आहे तर मी इथेच थांबते. तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या प्रोजेक्टच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याचा आकार मोठा किंवा छोटा करू शकता. आता मी चेन 1 बनवली आहे आणि उरलेलं यान इथून आपण कट करून घेऊ. आता हा जो धागा आहे हा आपण हाईड करून. तर बघा हे एक्स्ट्रा यान्स जे होते मागच्या बाजूनी ते मी कट करून घेतलेत आणि आपला जो ग्रॅनी हेक्झागॉन आहे तो आता असं दिसत आहे. तर खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे. याचे म्हणजे हा ॲक्च्युली प्रोजेक्ट नाही आहे, हा एक पॅटर्न आहे. याचा यूज करून तुम्ही पाहिजे ते प्रोजेक्ट्समध्ये हे यूज करू शकता आणि याचे छान छान प्रोजेक्ट्स तुम्ही बनवू शकता. तर इथे अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आपला इथे बनून रेडी झाला आहे आणि खूप थोडा वेळ घेतो. हे आहे की हा खूप फास्टमध्ये वाढतो. म्हणजे पटापट आपल्याला जर कोणतं ब्लँकेट बनवायचं असेल, शॉल बनवायची असेल, एखाद्या स्वेटर जॅकेटमध्ये पण आपण जर हा पॅटर्न यूज केला तर आपले जे प्रोजेक्ट्स आहेत ते पटापट वाढतात. तर असा हा ग्रॅनी हेक्झागॉन आज आपण इथे शिकलो आहे. तर जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओज मी
नेहमी घेऊन यायचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.